नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार योजनेचा विस्तार। राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरोशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। राज्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 राबवण्यात येत आहे। या मिशन मोडवरील या योजनेतून 2025 पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवून 9000 मेगावॉट अधिक उर्वरित 7000 मेगावॉट असे 16000 मेगावॉट विकेंद्रित सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टात मान्यता देण्यात आली। त्यामुळे राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे। यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। यात वीज उपकेंद्रांची देखभाल व सुधारणा, प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य, ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व रिव्हॉल्विंग फंड्स या आर्थिक प्रोत्साहनासाठी सन 24-25 ते 2028-29 या कालावधीसाठी 2891 कोटी इतका अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला। त्यापैकी सन 2024-25 वार्षिक 702 कोटी रुपयाच्या अतिरिक्त निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली। केंद्र शासनाच्या केंद्रीय आर्थिक सहाय्य निधीच्या धर्तीवर राज्य शासनाकडून उर्वरित क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीकरता राज्य सरकार आर्थिक सहाय्य निधी 30% SGF देण्यात व त्यासाठी सन 2024-25 ते सन 2026-27 या कालावधीसाठी एकूण 10,041 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची मान्यता देण्यात आली। या अंतर्गत सन 2025 साठी 6,269 कोटी, सन 2026-27 साठी 3,762 कोटी इतका निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली। राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44,06,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे। याकरिता 14,761 कोटी रुपये वार्षिक अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महावितरणच्या सरासरी वीज खरेदीचा दर कमी होणार आहे। यातून मागणीच्या काळापर्यंत कृषी क्षेत्राची व औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शासनावरील आर्थिक भार कमी होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजना यशस्वी राबविण्यात येणार आहे। या योजनेची ही सविस्तर माहिती आहे। न्यूज महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर आपण आलात, आपले मनापासून धन्यवाद। असे रोज नवनवीन व्हिडिओ, बातम्या आणि